चला ह्याला धरूया, शुद्धीकरण करता येईल नंतर. अहो अहो, हे काय करताय तुम्ही? हे करू नका. तेरा किया न हो, पाणी में घिउनी कसे तो रूखा खाई नको. भीमराव, हे पाहिलंस तू? ही आहे आमची पद्धत. तू आणि तुझी बायको रमा दोघांनी मध्ये ढवळाढवळ नाही केली तर बरं होईल. भीमराव, बघ बघ आमची पद्धत. हे काय केलंय तुम्ही आणि का केलं? एकदा विचार तरी करून बघा, त्यांना किती त्रास होत असेल. नाही, आम्ही ठीक आहोत. हे माझे पती आहेत. हे मेहनत करतात, पैसे कमावतात. मग कधी राग आला तर मारू पण शकतात. तसंच जसं लहानपणी आमचे आई वडील आम्हाला मारायचे, मग यांना पण तेवढाच हक्क आहे. हे आम्हाला मारू शकतात. बरोबर. शेवटी लग्नानंतर स्त्रीच्या जीवनात तिचा नवराच तिचा सर्वस्व असतो ना. लग्नानंतर नवरा मालक कसा असू शकतो? मंदबुद्धी, पहिल्यांदाच योग्य प्रश्न विचारलास तू. कमालीची बाब ही आहे की हा प्रश्न त्या विषयाचा आहे जे शिकण्यासाठी तू हे फलक घेऊन फिरतोयस गल्लोगल्ली. तर जा जा आणि शोध त्या प्रश्नाचं उत्तर की लग्नाच्या नंतर पती तिचं सर्वस्व कसं असू शकतो. चला आता आमच्या पाया पडा. कल्याणमस्तु. तुम्ही जे काही केलंय आता चुकीचं केलंय. जाणीव होईल, जाणीव होईल तुम्हाला, नाहीतर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना जाणीव होईलच. अच्छा, तर आता तू आम्हाला शिकवणार आहेस? चला भावांनो, याच्या चाळीमध्ये आपण जाऊयात आणि तिकडे जाऊन यांना सांगूयात की आपण कसे राहायचो आणि कसे राहतो ते. हो, अगदी योग्य बोलतोयस. बघूयात कोण थांबवतोय आम्हाला आणि कोण समजवतोय. चला भावांनो. हा चला. जाऊन तर दाखव भीमराव. जर तुझी पत्नी आमच्या आयुष्यात नाक खुपसत असेल तर आम्ही पण तुला थांबवू शकतो. जाऊन दाखव. भीमराव, तिथे चाळीत तुझी बायको, तुझा बाप, तुझे 2 भाऊ, तुझी वहिनी, आणखी 2-3 लोक तुझं म्हणणं काय ऐकतात, तुला समर्थन देतात. म्हणून तुला असा भ्रम झालेला आहे की संपूर्ण जग तुला ऐकतं, तुला समर्थन देतं. मूर्ख आहेस तू. प्रचंड देवजी, बघा हे लोक तर निघून गेले चाळी. आता जे करायचंय ते करतील. परंतु कमालीची बाब ही असेल
की हा भीमराव आता काय करणार आहे? शाळेत जाऊन ज्ञान पाजळतो की कॉलेजला जाऊन शिक्षण घेतो? चाळीत जाईन. चाळीत माझे बाबा, माझी आत्या, माझी पत्नी, माझी बहिणी सगळे आहेत. मी जरी तिथे गेलो नाही तरी त्यांच्यासोबत काहीच चुकीचं होणार नाही. पण तरी देखील माझी जबाबदारी आहे, त्यामुळे मी चाळीत जाणार. आणि त्यानंतर कॉलेज सुरू होण्याआधी कॉलेजमध्येही पोहोचेन. हे माहिती असून सुद्धा की गुरुजी आज सुद्धा मला शिकवणार नाही. काढा बाहेर. कुठे? काढा बाहेर. कुठे सरला? सरला काढा बाहेर. बाहेर ये. सरला कुठे लपवून ठेवलंय? बाहेर निघ. काढा बाहेर. कुठे लपवून ठेवलंय? सरला बाहेर ये. कोण आहे रमाबाई जे आमच्या समाजातल्या मुलीला इकडे घेऊन आलीये? मी हाय रमा. गैरसमज करून नका घेऊ तुम्ही. मी कुणाला बी उचलून नाही आणलं इथं. उलट तुमच्या समाजाची एक स्त्री अडखळत होती तर मी तिचा हात धरून तिला धीर दिलाय फक्त. धीर देताना आपली जात विसरलीस? हा? हे पहा, पीडित व्यक्तीची फक्त एकच जात असते, पीडित. आणि तिला धीर देण्यासाठी कोणत्या विशेष जातीचा असण्याची गरज नाही, तर नियत चांगली असणं महत्वाचं असतं. आम्ही फक्त 10 पर्यंत मोजू. एक तर सरलाला आमच्या स्वाधीन करा, नाहीतर आम्ही पूर्ण चाळीला उद्ध्वस्त करून टाकू. असा कसा चाळीमध्ये तुम्ही गोंधळ घालाल? आधी 10 पर्यंत मोजून तर होऊ दे, मग तुला समजेलच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. झालं मोजून. आता सांगा, आता काय करणार तुम्ही? मी सांगतो तुला काय करेन. मी सांगतो तुला. पत्नी आहे माझी. भीमराव समोर रमाबाईवर कोणीही काठी उचलू शकत नाही. सोड. सोड. नाही सोडणार. लावा ताकद. सोडून दाखवा. सोड. नाही सोडणार. मारा याला. सैन्यातला रिटायर्ड सुभेदार आहे मी. अजूनही या हाडांमध्ये खूप जोर बाकी आहे. बघूया किती जोर आहे. आता तर याला वाकावूनच जातो. या भ्रमात राहू नका.
जर आम्ही सगळे एक झालो तर ना तुम्ही ह्या काठीला झुकवू शकाल तर नाही आमच्या जातीला. सगळ्यांनी थांबा आधी. मी ठरवेन आता. काय ठरवलंयस तू? अहो, हे काय करताय तुम्ही? जर मीच राहिली नाही तर हे भांडण पण होणार नाही. काय? असं बोलू नका. हे बघा, हे करू नका. आयुष्यापेक्षा मोठं काही नसतं. तुमची चूक नाही तर तुम्ही का जीव द्यायचा? असं नका करू. तुम्ही काय करताय? नाही रमा, मी मेलेलीच बरी. मग ही कटकटही राहणार नाही. ठीक आहे, मग जर कटकट तुमच्यात आणि ह्यांच्यात आहे तर तेला नागीच्या खेळात ह्यांना बी सामील करा. तुमच्या बरोबर ह्यांना बी जाळून टाका. अगं, हे काय बोलतेस तू रमा? हे असं आग लावणं, कोणाला तरी जाळणं यांनी काही होत नाही. हे करू नका. तू बरोबर बोलतेस रमा. जर मी जळणार असेल तर ही लोकही जळतील. हे काय करताय तुम्ही? हे बघा, हक्काच्या लढाईमध्ये आग लावून घेण्याबद्दल बोलू नका. या ना, घेऊन जा मला तुमच्या सोबत. घेऊन जा. सरलाजी, चुकीचं केलंय तुम्ही. हे आता तुम्ही जे काही केलं ना, एकदम चुकीचं केलंय. काही चुकीचं नाही वागले मी. उलट त्यांना पळवण्याचा हाच एक उपाय होता. सरलाजींनी जेव्हा तेलाचा डबा आणला तेव्हाच मी समजून गेले की ह्या काय करणार आहेत. भीम, आता समजलं का? सरलाने हे सगळं मुद्दामच केलं, ज्यामुळे तिच्या सासू सासऱ्यांनी इथं चाळीत येऊन तिला त्रास देऊ नये. परंतु तसं योग्य वेळेवर योग्य निर्णय घेऊन आज तुम्ही लई हिमतीचं काम केलंय. हो, माझ्यात ही हिंमत यामुळे आली कारण रमाने मला समजावलं की प्रत्येक वेळी गप्प राहून माघार घेऊन जगणं सोपं नाहीये. आणि यात पहिल्यांदा पुढे सरकले आणि ते मागे पळून गेले. धन्यवाद रमा. मी आज खूप आनंदी आहे, खूप आनंदी.
हे सगळं त्या रमा आणि भीमरावमुळे झालंय. मी त्या दोघांना सोडणार नाही. काय झालं? तुम्ही लोक एवढे वैतागले का आहात? अहो वेडी झाली आहे माझी सून. आमच्या सर्वांच्या अंगावर केरोसिन फेकून लाकूड घेऊन धावले आमच्या मागे. म्हणत होती मी जर जळले तर बाकी सगळे पण जळतील. आणि तुम्ही लोक हे ऐकून पळून आलात. हा? वेडी तुमची सून झालेली नाही. वेड बनवलं गेलं तुम्हा सर्वांना. अरे काहीच केलं नसतं तिने. मूर्ख बनवत होती, घाबरवत होती तुम्हा सगळ्यांना. आमच्यावर केरोसिन टाकलं आणि जळकं लाकूड घेऊन मागे लागली. आणि तुम्ही बोलताय काहीच केलं नसतं. भीमराव होता ना तिथे? हो. तर काहीच झालं नसतं. खूपच चांगल्या प्रकारे ओळखतो त्या भीमरावला मी. तुमच्या सुनेलाच काय, तुम्हाला देखील काहीच होऊ दिलं नसतं त्याने. ह्याचा अर्थ तिने आम्हा सर्वांना वेड्यात काढलं. अहो माझी सून तर खूप साधी होती. ते तर भीम आणि रमाने मिळून तिला असं बनवून टाकलंय. आणि म्हणून तिने तुम्हाला घाबरवून पळवून लावलं आणि तुम्ही लोक घाबरून तिथून निघून आला. काही हरकत नाही. एक काम करा, आता तुम्ही लोक तिला भीती घालून घरी परत आणा. कसली भीती? मला काही समजलंच नाही. एका बाईची सगळ्यात मोठी भीती ही असते की तिचा नवरा तिच्यापासून हिरावला जाऊ नये. तुम्ही एक काम करा, तिला सांगा की ती उद्या संध्याकाळपर्यंत परत जर नाही आली तर तुम्ही दोघं तुमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून द्या. ऐकलं? सगळ्यांनी ऐकलं? आणि ही गोष्ट आता चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. जे काही प्रचंड देव म्हणाले आहेत तसंच करा. संध्याकाळपर्यंत सून घरी येईल. मग तर माझ्या मुलाच्या दुसऱ्या लग्नाची बातमी घेऊन मी स्वतः तिथे जाणार. शाबास. तोपर्यंत मी कॉलेजला जातो. भीमच्या बाबतीत ड्रामा तर कॉलेजलाही चालला असेलच ना. भीमराव, उद्या सुद्धा वेळेवर मी ह्याच कॉलेजात येईन. मग मला कोणी शिकवो किंवा न शिकवो, मी विचार करतोय की समाजात कर्तव्य आणि अधिकाराची विभागणी एक समान असायला हवी. समतोल साधण्यासाठी कर्तव्ये आणि अधिकार पूर्णपणे परिभाषित असावे आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने त्याला समजावं. आनंदी, आनंदी, काय 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 चुकी होती त्या लोकांची? हीच की आपल्या सुनेला आपल्या घरी आणू इच्छित होते, शांततेने आपलं जीवन जगू इच्छित होते. हीच काय 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 झालंय? मेलेत, मरून गेले सरलाचे सासू सासरे तुझ्या षड्यंत्रामुळे. आगीत जळून होरपळून खाक झाले. मृत्यू झाला? नाही, मारले गेले तुझ्याद्वारे भीमराव.